सो गाईज गुड मॉर्निंग. तर आज आहे डे 3 माझ्या पडून झाल्याचा आणि इंजुरी झाल्याचा. तर बघू शकता अशी माझी हालत असते. रोज मी अशा पारुशा अवतारतच असते, तर तुम्ही काय हे करू नका त्याच्याबद्दल. बिकॉज गाईज मी आजारी आहे आणि आत्ताच मला भेटायला आमचे रिलेटिव्ह आले ते काका काकी, त्यांनी मला खजूर दिले. आता काय नाही, नुसतं खायचं झोपायचं एवढंच चाललं माझ्या आयुष्यात. आणि हां, मेन आमचं काल सांगायचं राहिलं की काल माझ्या बहिणीची मुलगी आली होती, अयोध्या बहिणीचं. तिने मला हा गल्ला दिला. हा गल्ला याच्यामध्ये तिने स्वतःनी 5 रुपये टाकले. तिचा कॉन्फिडन्स एवढा होता की आता तुला सगळेजण भेटायला येतील, तू आजारी आहे तर मग तुला ते सगळे पैसे देतील, तर तू ह्याच्यात टाक. तर सुरुवात तिने तिच्यापासून केली. तिने स्वतःनी 5 रुपये टाकले. तिचा एवढा कॉन्फिडन्स आहे की लोक आता मला पैसे घेऊन येतील टाकण्यासाठी. सो काही नाही, आता दिवस मस्तपैकी असाच दुपारी घालवायचा, मस्त एक पिक्चर बघायचा आणि झोपायचं, जेवायचं, गोळी घ्यायची आणि झोपायचं. एवढंच आत्ता सध्या माझ्या आयुष्यात चालणार आहे. आणि हा, रोज मला एक फोन करते ती तर फार डेंजर आहे. पण स्टील ती मला खूप मोटिवेट करत असते. तर गाईज काल आमच्या नाटकाचा प्रयोग होता. शाकुंतल म्हणून एक नाटक होतं, त्याचा प्रयोग होता काल. त्यांचे फोटोज व्हिडिओज बघून मला इतकं कसं तरी झालं की म्हणजे मी असा अशा ह्याच्यामध्ये होती की यार मी पण काल तिथं असले असते, मी पण सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या असत्या आणि सगळं असलं असतं जे ते करत होते काल. तर फक्त या एका पायामुळं माझा एक प्रयोग कॅन्सल करावा लागला. आणि जो काल होता तो तर मी खूप मिस केलाय. सगळ्या गोष्टी अशा खूप मिस केल्यात मी. ठीक आहे, पण कमबॅक मी लवकरच करणार आहे. ट्रेकचं माहीत नाही तर मला करता येते नाही येते, आय डोंट नो ते ऑपरेशन झाल्यानंतर काय होईल. बट मी माझ्या नाटकाचा कमबॅक लवकरच करेन आणि करायचाच आहे मला तो, काही झालं तरी. ती मनात मी जिद्द ठेवली, काही झालं तरी मी माझा कमबॅक लवकरच करणार. पण मला कालचं खूप वाईट फिलिंग होती की यार आपण नाही आहे आज तिथे ज्या म्हणजे इतके दिवस प्रॅक्टिस करत होतो किंवा इतके दिवस जे काही बघत होतो आणि आपण नाही आहे तिथे. फार वाईट गोष्ट आहे ही. आणि अचानक असा धप्पा मिळणे. आणि हे पाहायचं तर खूप अनएक्सपेक्टेड झालं. म्हणजे मला वाटलं सुद्धा नव्हतं की हे इतक्या लेवलपर्यंत जाणार किंवा हे असं काहीतरी होणार आहे माझ्यासोबत कॉलेजला गेले. म्हणजे मी स्टील अशी होते त्या दिवशी की हां, आता 2 दिवस मस्त 5:30 पर्यंत कॉलेज करायचं आणि नंतर मग बुधवारी आफ्टर लंच निघायचं आणि थिएटरवर जायचं सगळं बॅकस्टेज वगैरे करण्यासाठी. आणि त्यात असं झालं. म्हणजे मी माझ्या फिलिंग्स तुमच्यासोबत अजून शेअर नाही करू शकत. मला इतकं हे होतं, म्हणजे शब्दात सांगू नाही शकत आहे. ठीक आहे, पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणून मी शांत बसली. तर गाईस वेळ झाली आता गोळ्या घ्यायची. मस्तपैकी आता पाणी घेऊन मी गोळ्या घेणार आहे. माय लाईफ नाव माय लाईफ. नाही चुकतंय काहीतरी. काय 12:15. Wow!